नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण कॅन्सर आणि यशस्वी आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार. सगळ्यात आधी सरांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार हे सुप्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आहेत. त्यांचे मुख्य हॉस्पिटल नांदेडमध्ये असून उपशाखा ज्या आहेत त्या मुंबई, पुणे, लातूर, हैदराबाद तसंच कर्नाटक येथील गुलबर्गा येथे आहेत. डॉक्टर विविध टीव्ही चॅनलच्या द्वारे आयुर्वेदाचे जनजागृती कार्यक्रम करत असतात. डॉक्टरांनी आयुर्वेदाचं प्रशिक्षण नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पूर्ण केलंय. त्यांना 2018 मध्ये महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. हरिद्वार येथील पतंजली योगपीठ येथे विशेष वैद्य सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केलंय. डॉक्टर बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी सहाय्यक वैद्य म्हणून कार्यरत होते. श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट यांच्या अंतर्गत मोफत 400 ते 500 रुग्णांना मोफत आयुर्वेदिक चिकित्सा देण्यात त्यांना आलेली आहे. नरसी नामदेव जिल्हा हिंगोली येथे दर महिन्याच्या एकादशीला प्रमुख वैद्य म्हणून ते कार्यरत असतात. नांदेड येथे भव्य असं आयुर्वेदाचं हॉस्पिटल तसंच 30 रुग्ण आंतररुग्ण विभाग आणि 5 डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. विशेष प्रावीण्य म्हणजे मागील 15 वर्षापासून डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, विना ऑपरेशन, मणक्याचे आजार, वंध्यत्व, थायरॉइड, उंची वाढवणे, पोटाचे आजार, हार्मोनल डिसऑर्डर अशा अनेक आजारांवर उपचार करत असतात. डॉक्टर अनेक रुग्णांच्या मणका, सांधा, मूळव्याध, गर्भाशय काढणे, हृदयाचे आजार अशा अनेक आजारांवर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यात यशस्वी झालेत. डॉक्टरांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत आयुर्वेदाचं प्रशिक्षण व ज्ञानार्जन दिलं जातं. डॉक्टर आपल्या स्टुडिओत आहे. जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सर. मला वाटतं कॅन्सर हा शब्द ऐकला कीच कॅन्सर ज्यांना होतो ते तर घाबरून जातात, मात्र त्यांच्यासह त्यांची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. सगळ्यात पहिला प्रश्न, कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर सध्या खूप वाढतंय. काय कारण आहे नेमकं त्यामागचं? कॅन्सर होण्यामागे 2 कारण आहेत विशेष मॅडम. याच्यामध्ये आपण बाह्य कारण बघतो आणि आभ्यंतर कारण बघतो. तर बाह्य कारणामध्ये जे काही आपण औषधी घेत असतो वेगळ्या प्रकारचे, जसं की NSAID आहे किंवा आपण अँटासिड्स घेत असतो, तर खूप मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण जी जास्त प्रमाणात घेतो हे प्रमुख कारण दिसतं सध्या तरी. आणि दुसरं कारण आहे की जे काही आपल्याला वॅक्सिन, जे काही वेगळे इन्फेक्शन होत असतं, जसं HPV इन्फेक्शन आहे किंवा हेपॅटायटिस Bचं इन्फेक्शन आहे, HIV इन्फेक्शन आहे, रिसेंटली H. पायलोरी इन्फेक्शन डायग्नोज झालेलं आहे. त्यासोबतच ज्यांना घरी ॲल्युमिनियमची भांडे खूप वापरायची सवय असते, आमच्याकडे भरपूर पेशंट येतात कॅन्सरचे, त्यांच्यामध्ये आम्ही वेगळे कारणं विचारत असतो. तर रिसेंटली 20 वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला, त्याला आम्ही कारण विचारलं किंवा त्याच्या घरी त्याचा अभ्यास केला, त्याला लिव्हर कॅन्सर झाला होता. तर आम्ही बघितलं की त्याच्याकडे सगळी ॲल्युमिनियमची भांडी वापरली जातात. आपण जर 1 किलो ॲल्युमिनियमचं भांडं आता वापरायला सुरुवात केलं तर ते वर्षभरामध्ये किंवा 1.5 वर्षात ते 700 ग्रामपर्यंत, मग हे 300 ग्राम ॲल्युमिनियम गेलं कुठे, तरी आपल्या पोटात गेलेलं आहे. तर ॲल्युमिनियमची भांडे हे कारण दिसतं. शेतकरी वर्गामध्ये आपण बघतो की त्यांना वेगळे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड जे काही बाहेर फवारली जातात ती नाकातोंडाला न फवारता, न बांधता काही ती फवारली जातात आणि त्याच्यामुळे त्यांना तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर होण्याची भीती असते. वेगळ्या प्रकारचे दंश आहे, नकळत आपल्याला एखादा विषारी किडा किंवा साप किंवा विंचू चावून जातो, त्याचा उपचार जरी आपण केला तरी पण हे एक माइल्ड टॉक्झिन आपल्या शरीरामध्ये तसंच कायम राहतं आणि भविष्यात आपल्याला मोठा आजार किंवा कॅन्सर देऊ शकतं. त्यासोबतच आपण आजकाल बघतो की टूथपेस्ट सगळेच जण वापरत असतात. जर आपण विचार केला की साधी सॉर्बिट्रेटची गोळी जी आपण जिभेखाली ठेवतो, ही गोळी जर आपल्याला 7 सेकंदामध्ये हार्ट अटॅकपासून वाचवत असेल तर मग टूथपेस्टमध्ये पण एक केमिकल आहे. हे आपण सारखं 2 मिनटं जेव्हा आपण ब्रशिंग करतो त्यावेळी ते केमिकल आपल्या शरीरामध्ये नकळत जात असतं. त्याला बायोमॅग्निफिकेशन अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे लगेच तुम्हाला काही आजार होणार नाही आहे, पण खूप दिवस टूथपेस्ट वापरून ते शरीरामध्ये साठवून त्यापासून वेगळे पोटाचे आजार किंवा लहान मुलांना जे काही आजार आजकाल कॅन्सरसारखे दिसत आहेत, तर मेन रिझन त्यामध्ये दिसू शकतं. त्यासोबतच लिव्हर कॅन्सरमध्ये आपण बघतो की आता सध्या अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक 2 फॅटी लिव्हर दिसतात. तर जे लोक ड्रिंक करत नाहीत किंवा ज्यांना टोबॅकोची सवय नाही आहे अशा लोकांना पण लिव्हर कॅन्सर डिटेक्ट होत आहे. हे सगळं आपण बघतो बाह्य कारणामध्ये. आता आभ्यंतर कारण काय किंवा बाहेरचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय, त्या ठिकाणी जेनेटिक्स हे सगळ्यात मोठं फॅक्टर आहे सध्या. याला तर आपण रोखू शकत नाही. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स खूप आहे. UV रेज हे एक फॅक्टर सांगितलं आहे. आपलं जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, जेव्हा आपली WBC काउंट कमी होतं त्याच वेळी आपण सावध व्हायला पाहिजे की आपल्या शरीरात काहीतरी नवीन चाललंय. पण तरी लोक याची काळजी घेत नाहीत. WBC किती काउंट लो झाला तरी ते आपली औषधी घेणं किंवा आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन न करणं, दिनचर्या, ऋतुचर्या ही सगळी गोष्टी
बिघडलेली असणं, सकाळी झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा ग्रंथामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये सांगितलेले आहेत, पण रात्री झोपण्याची वेळ जर चुकीची असेल, उठण्याची वेळ उशिराची असेल, त्या ठिकाणी निसर्गाच्या विरुद्ध आपण जी गोष्ट करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठा आजार देऊ शकते किंवा कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकते. त्यासोबतच आपला अग्नीला महत्त्व दिलं आयुर्वेदामध्ये. जर आपल्याला भूक लागली नसेल त्यावेळी आपण जर आहार घेतला तर त्यापासून अनेक आजार तयार होऊ शकतात. त्यामध्ये कॅन्सरचे बीजरोपण होत असतं. त्यासोबतच मग जेव्हा भूक लागलेली असते ती जर वेळ आपण टाळली, म्हणजे 2 तास 1 तास उशिरा आपण जेवत असू, असा नियम आहे की 15 मिनिटं तुम्ही मागे पुढे चालतो भूक लागल्यानंतर, पण त्या वेळेपेक्षा तुम्ही जर जास्त रोजच ती गोष्ट घडत असेल तर निश्चित यापासून पोटाचे कर्करोग होण्याची भीती असते. आयुर्वेदामध्ये कॅन्सर असा शब्द कुठे आला नाही आहे, परंतु आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की कोणती सन्निपातिक अवस्था जी असते ती कॅन्सरला कारणीभूत असते. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सध्याची कारणं काय आहेत कॅन्सर होण्याची आणि का वाढतायत असे पेशंट्स कॅन्सरचे, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे सुरुवातीची कॅन्सरची काही लक्षणं किंवा चिन्ह असतात का, जेणेकरून आपण ओळखू शकतो की आपल्याला कॅन्सर होण्याची आता सुरुवात झालेली आहे, याच्यावर उपचार करणं आपल्याला आवश्यक आहे. राईट. यासाठी सगळ्यात जी पहिलं लक्षण आपल्याकडे येतं की आपलं वजन कमी होत आहे का हे बघायला पाहिजे. रात्री आपल्याला झोपेमध्ये घाम येतो का, आपल्या शरीरामधून कुठूनही रक्तस्राव होत आहे का, किंवा आपल्याला मंद ज्वर ताप राहत आहे का, किंवा जी आपण औषधी खात असतो त्या औषधीने आपल्याला तात्पुरत्या रूपात परिणाम दिसतोय आणि नंतर ते आजार वाढतोय, अशा लक्षणं दिसतात का. हे जे 5 लक्षणं जरी मेन असले तर सोबतच याच्या जी वेगवेगळ्या ऑर्गनची कॅन्सर्स आहे, जसं ब्रेस्ट कॅन्सर होताना आपण बघतो यांना छोटीशी गाठ दिसते, पण या गाठीकडे आपण दुर्लक्ष केलं ते पुढे गंभीर रूप धारण करत असते. ज्या लोकांना फुफ्फुसाचे कॅन्सर होतात यांच्यामध्ये कोरडा खोकला हे लक्षण बरेच दिवसापासून दिसत असतं. सोबत थोडासा दम लागणे, चालल्यानंतर थोडीशी धाप लागणे. ज्यांना पोटाचा कॅन्सर होत असतो अशा लोकांना पूर्वी खूप दिवसातून बऱ्याच वेळा माइल्ड प्रिकिंग पेन, निडल प्रिकिंग पेन होत असतं, पण याकडे ते दुर्लक्ष करतात. पोट फुगलेलं असतं, शौचाला त्या ठिकाणी कधी कधी काळसर होतं किंवा कधी कधी ब्लिडिंग होत असते. दिवसातून 10 ते 12 वेळा शौचाला होत असतं. तर यासोबतच जेव्हा मुखाचा कॅन्सर होतो यांना तोंडामध्ये छोटीशी गाठ येते, परंतु आपण जी काही मेडिसिन खातो त्याने ती थोड्याफार प्रमाणात कमी दिसते आणि ती वाढत जाते. म्हणजे कोणतेही लक्षण जे प्रकर्षण आपल्याला वारंवार दिसतंय हे कॅन्सरसाठी निश्चित कारणीभूत आहे. पण आयुर्वेदामध्ये यासाठी काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. जसं की जेव्हा एखादा रुग्ण आयुर्वेदिक वैद्याकडे जातो तर त्यावेळी त्याचं नाडी परीक्षण केलं जातं, त्यावेळी त्याचं धातू परीक्षण केलं जातं, त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये वात पित्त कफ या गोष्टी बघितल्या जातात, त्याचं जो आहाराची पद्धत आहे ही बघितली जाते. तर धातू परीक्षणामध्ये असं दिसतं की त्याच्या शरीरामध्ये रक्त आणि मांस हे जास्त बिघडलेलं दिसतं. सोबतच जेव्हा आम्ही त्याचं जीवा परीक्षण करतो, आपण फोटोमध्ये बघताच आहात की जिवेवरती जे थर दिसतात लालसर, पिवळट, पांढरट थर दिसतात. प्रत्येकाने आपली जीभ आरशामध्ये बघावी, त्याचा फोटो काढावा. त्यामध्ये कोणतेही वेगळं लक्षण दिसत असेल तर निश्चित आपल्याला हे इंटरनल ऑर्गन काहीतरी आपलं डॅमेज होत आहे किंवा आपल्या शरीरामध्ये कोणती तरी नवीन गोष्ट घडत आहे. कॅन्सर काही वेगळा नाही आहे, म्हणजे तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपल्या सेल्स आहेत, तुमच्यामध्ये सगळ्यांच्या शरीरामध्ये हे सेल्स असतात, परंतु आपलं डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते त्याला किल करत असतं. तर जेव्हा हे डिफेन्स मेकॅनिझम कमी पडतं त्यावेळी लक्षणं प्रकर्षाने जाणवतात, नंतर कॅन्सर होतो. तर जिवेवरती जर सिरेट मार्जिन असेल साईडच्या दोन्ही कडेला तर हे लिव्हरच्या कॅन्सरचं लक्षण आहे. सेंट्रल पोर्शनमध्ये जर ती पांढरट थर जास्त मोठा थर असेल तर अशा लोकांना पोटाची कॅन्सर होण्याची भीती जास्त असते. ज्यांना दोन्ही कडेला हिरवट रेषा दिसतात किंवा काळसर जीभ असते बऱ्याच लोकांची, तर ह्यामध्ये सुद्धा त्यांना भीती जास्त असते की प्रोन टू कॅन्सर. त्या प्रकारे काही अशा बऱ्याचशा गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत, ती वैद्य ओळखू शकतात. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो अन्ननलिका आणि लिव्हर कॅन्सर, याबद्दल काय सांगू शकता आणि यावर उपचार सध्या कशा पद्धतीने केले जात आहेत आपल्याकडे? सध्या जी अन्ननलिकेचे कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. इथे कन्व्हेन्शनल मेडिसिन दिली जाते, यांना किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा पूर्वरूप अवस्थेमध्ये जर रुग्ण कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे आले तर त्या ठिकाणी त्यांना त्यांचं धातू परीक्षण करून त्यांचं रक्त मांसावरती जाणारी औषध दिली जातात. आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या अशा सिद्ध कल्पना असतात, घृत कल्पना असतात, काही वनस्पतीचे स्वरस वापरतो आम्ही या ठिकाणी. त्यांना बाहेरून लेप चिकित्सा दिली जाते, त्यांना बाहेरून काही गाठी जाण्यासाठी औषध लावली जातात, पॅच थेरपी केली जाते. याने अन्ननलिका कॅन्सरपासून दूर राहू शकतो. सोबतच जे काही लिव्हर कॅन्सर आहे, फॅटी लिव्हर ग्रेड 1, फॅटी लिव्हर ग्रेड 2, ग्रेड 3 आणि नंतर होतो सिरोसिस ऑफ लिव्हर. तर यामध्ये असं बघतो आम्ही की प्रायर स्टेजमध्ये जर फॅटी लिव्हरचे पेशंट आमच्याकडे आले किंवा कुठल्याही त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे हेपॅटिक प्रोटेक्टिव्ह ड्रग्स जर घेतले, खूप सारे औषधी आयुर्वेदामध्ये उपलब्ध असते. रक्तवेढा आहे, आपण नेहमी वापरली जाणारी घरची हळद आहे, निंब आहे, अशा वनस्पतीद्वारे
सोबतच आमच्याकडे आम्ही काही पॅच थेरपी करत असतो. लिव्हरसाठी काही लेप लावले जातात. लिव्हर डिटॉक्स होण्यासाठी एक रक्तमोक्ष नावाची चिकित्सा सांगितलेली आहे. आमच्याकडे त्यांना आम्ही विरेचन देत असतो. याद्वारे आम्ही कॅन्सर, अन्नल कॅन्सर आणि लिव्हर कॅन्सर ज्यांना अर्ली आणि काही पेशंट त्यांचं केमोथेरपी रेडिओथेरपी झाल्यानंतर येतात, त्यांच्यासाठी ह्या ट्रीटमेंट्सद्वारे त्यांना पुनरुद्भव होत नाही आणि त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं होत असतं. त्याचप्रमाणे थॅलेसेमिया असेल किंवा ल्युकेमिया असेल, या दोघांवर आपल्या ठिकाणी चांगले उपचार दिले जातात असं आम्ही ऐकलेलं आहे. याबद्दल काय सांगू शकता? नेमके कशा पद्धतीने यावर उपचार केले जातात? राईट. यासाठी आम्ही 2015 ते 2017 मध्ये खूप रिसर्च वर्क केलं की थॅलेसेमियाचे खूप पेशंट त्या काळामध्ये यायचे. आम्ही बघितलं की त्यांच्यामध्ये जेनेटिक्स हे मेन फॅक्टर त्यामध्ये दिसतं. तर जेनेटिक्सचं आपल्याला बदलता येत नाही, म्हणजे आता इथे बोन मॅरो कुठून बदलणार आहे. पण आयुर्वेदिक ग्रंथामध्ये जिथं त्रिमर्मीय चिकित्सा अध्याय दिलेला आहे, आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सुश्रुत संहिता या ठिकाणी अर्बुदाचा उल्लेख केला आहे. आयुर्वेद ग्रंथामध्ये काही सापाचं विष शरीरात गेल्यानंतर त्यासाठी काही औषधं सांगितलेली आहेत. तर या औषधांचा वापर आम्ही अशा पेशंटमध्ये केला आणि मिरॅकल रिझल्ट दिसले. म्हणजे आमच्याकडे जो पहिला पेशंट आला थॅलेसेमियाचा, तो 4 वर्षाचा होता आणि त्याला दर 15 दिवसाला ब्लड ट्रान्सफ्युजन करायला लागायचं आणि बीटी ब्लड ट्रान्सफ्युजन करून करून त्याच्या शरीरामध्ये हेपेटोमेगॅली, स्प्लेनोमेगॅली किंवा त्याचा रंग काळसर झाला होता. मग आम्ही याला कन्व्हेन्शनल म्हणजे बीटी सोबत, ब्लड ट्रान्सफ्युजन सोबत आमची पण औषधी सुरू केली. तर त्यावेळी असं निदर्शनास आलं की त्याचा टाइम पिरियड वाढला ब्लड ट्रान्सफ्युजनचा. त्याला 1 महिन्याच्या जागी 3 महिन्याला, 6 महिन्याला ते ट्रान्सफ्युजन करावं लागलं आणि कालांतराने असं झालं की त्याला रक्त चढवण्याची गरजच नाही पडली आणि आज जवळपास 15 वर्ष झाली त्याला कधीही रक्त चढवलेलं नाही आहे किंवा त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन पण केलेलं नाही आहे. तरी तो पेशंट एकदम चांगला आहे आणि याच्यामध्ये एक फॅक्टर आपण बघत असतो, AF फॅक्टर, तो पण त्याचं कमी आहे. त्याच प्रकारे ल्युकेमियामध्ये पण आम्ही ह्याच प्रकारे ट्रीटमेंट देत असतो. यांचं डायग्नोसिस जे आहे हे आम्ही कॅन्सर असं निदान त्याचं करतच नाही मुळात आणि कॅन्सरला घाबरून जाण्याची गरजच नाही आहे. म्हणजे शरीरामध्ये सगळ्यांच्याच कॅन्सरच्या पेशी असतात. तर ह्या लहान मुलांमध्ये जेव्हा आम्ही बघितलं की त्याला AML म्हणजे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया आणि काही मुलांमध्ये क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया, मोठ्या व्यक्तींमध्ये हा दिसतो. त्यांच्यामध्ये मंद ज्वर येणे, त्याला त्याचं शरीर तब्येत खराब होणे, वरचेवर त्याला वरचेवर ताप येणे, त्याच्या शरीरामध्ये पॅचेस येणे, चट्टे येणे, तर याची ट्रीटमेंट्स आम्ही करत गेलो त्या ठिकाणी. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये जी काही बोन मॅरोसाठी म्हणजे अस्थिधातूचा जो मध्येच बोन मॅरो सांगितलं आयुर्वेदामध्ये, सप्तधातू जे आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, म्हणजे शुक्र, आम्ही त्याच्या अस्थिधातूकडे जास्ती लक्ष देतो. त्याला मग मज्जाघृताचे काही रुग्णाला बस्तीत देण्यात आले, काही रुग्णांना मज्जाघृताचं पान करण्यात आलं. आमच्याकडे जी स्वरस कल्पना आहे ती देण्यात आली. याद्वारे असं निदर्शन असलं की त्यांचं जी लक्षणं आहेत ती पूर्ण कमी झाली आणि त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट न करताही हे मुलं अतिशय चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह झाली आणि आज 20 वर्षानंतर सुद्धा ल्युकेमियाचे पेशंट अगदी छान ठणठणीत आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे मला वाटतं सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचं कॅन्सर यावर सुद्धा तुमच्याकडे बरेच उपचार केले जातात, त्याबद्दल जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि त्यावरील उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्वप्नील दुद्दलवार. लगेचच विषयाला सुरुवात करूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर, यावर सुद्धा तुमच्याकडे छान उपचार होतात, त्याबद्दल सांगा. आपल्याकडे डॉक्टर सौ तृप्ती दुद्दलवार मॅडम आहेत. त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सरवरती अतिशय छान उपचार करतात आणि कन्व्हेन्शनल मेडिसिन सोबत ह्या पण उपचाराने ते पेशंट्स बरे होतात. तर त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघूयात. नक्कीच. तृप्ती दुद्दलवार या कशा पद्धतीने उपचार करतात त्यांच्याबद्दलचा एक AV आपल्याकडे आलेला आहे, आपण पाहूयात. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण जे 3 दिवसाचं तो जो आचार असतो तो पालन न केल्यामुळे सुद्धा होत असतं. विनाकारण कोणतेही हार्मोनल पिल्स किंवा इंजेक्शन हे पण कारण आहे. आमच्याकडे उपचाराची दिशा ठरवताना 2 प्रकारचे पेशंट आढळून येतात. न्यू डायग्नोज झालेले व ज्यांना किमोथेरपी ऑलरेडी झालेले आहेत. छोट्या गाठी, नवीन रुग्ण यांना लेप व पाचक चिकित्सा सिद्ध घृत वापर करून चांगला गुण येतो. किमोथेरपी ज्यांना आहे, ज्यांचं नवीन ऑपरेशन झालेलं आहे, अशा रुग्णांना कन्व्हेक्शन मेडिसिन सोबत आपल्याकडे दिली जाणारी ताजे स्वरसपासून दिलेली जाणारी औषधे चांगला फायदा येतो. खूप कमी कालावधीत त्यांचा चांगला उपचार झाल्यामुळे त्यांची इम्युनिटी वाढण्यास पण मदत होते. साईड इफेक्टला पण दूर करू शकतो. नवीन कॅन्सर पेशंटचा पण रिअकरन्स त्यामुळे होत नाही. अशा प्रकारे भरपूर फायदा या उपचाराने दिसून येतात.
तर नक्कीच सर, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की कशा पद्धतीनं मला वाटतं ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल, यावर सुद्धा तुमच्याकडे किती छान पद्धतीनं उपचार केलेले रुग्ण आहेत आणि त्यातनं बाहेर पडलेले बरे झालेले रुग्ण सुद्धा आहेत. मला असं विचारायचं आहे, खरं तर कॅन्सर होऊ नये यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये काही उपचार पद्धती आहे आणि ती जास्त महत्वाची आहे. काय सांगाल? एक्झॅक्टली. आयुर्वेद हा 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे, त्याहीपेक्षा जुना आहे. ब्रह्मास्मृत्व असं म्हटलं गेलं आहे, म्हणजे ब्रह्मदेवाने ती आठवण केली. तर जेव्हा पूर्वीच्या काळात आजार, देवांना पण काही आजार व्हायचे, त्या ठिकाणी तो आयुर्वेद चिकित्सा वापरली जायची असा त्याचा उल्लेख आलेला आहे. मग या सगळ्या आजारासाठी जर आयुर्वेद असेल तर कॅन्सरसाठी निश्चित तो होऊ नये म्हणून खूप चांगले उपचार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपलं जे दिनचर्या आहे, आपली ऋतुचर्या आहे, आपली जी लाईफस्टाईल आहे, आपल्या झोपण्याच्या वेळा असतात, आपली उठण्याची वेळ असते, हे आपण करेक्शन केलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ सांगितलेलं आहे. आपल्याकडे जे काही आपण बाहेर इन्फेक्शन आपल्याला झालेलं असतं, आपल्याला माहिती पडतं की आपल्याला, तर त्या ठिकाणी हेपॅटो प्रोटेक्टिव्ह ड्रग्स असतात, काही नेफ्रो प्रोटेक्टिव्ह ड्रग्स असतात, असं आपण सुरुवातीलाच ती वापरण्यात यावी. अग्नीचा एक चिकित्सा सिद्धांत सांगितला आयुर्वेदामध्ये, म्हणजे ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनी प्रकर्षाने लक्षण जास्त असेल त्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे. आपलं अग्निवर्धन, आपण एक गोष्ट बघितली की बंद पडलेली गाडी, म्हणजे ती मर्सिडीज बेंझ जरी असेल तरी त्यामध्ये कोण बसायला पसंत करेल ना, तसं बंद झालेला अग्नी यामध्ये काही तुम्ही टाका शरीरामध्ये, ती गोष्ट पचनच नाही आहे. मग ती औषध असो, ती किमो असो की रेडिओ असो, ती इफेक्ट करणार नाही आहे. मग या ठिकाणी अग्निवर्धन करण्याची चिकित्सा, पित्ताच्या आजारामध्ये जे काही आम्ही आयुर्वेदिक औषध देत असतो ही स्वतःहून वापरणे. त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सेसोबत शोधन पण सांगितलेलं आहे. आणि हा रिसर्च आहे, प्रूव्ह झालेला रिसर्च आहे की एखाद्या पेशंटला जर पंचकर्म केलं गेलं, त्या शरीरामध्ये वमन, विरेचन, बस्ती अशा काही ट्रीटमेंट्स असतात, नस्य असतं, तर त्याच्या शरीरामध्ये फक्त 90% टॉक्झिन्स एलिमिनेट होतात. 10% पॉसिबिलिटी राहते त्याला इतर आजार होण्याची किंवा कॅन्सर होण्याची. त्या ठिकाणी रसायन चिकित्सा सांगितली आयुर्वेदामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींद्वारे आपण कॅन्सरला दूर ठेवू शकतो आणि लक्षणापूर्वीच आपण सावध होऊ शकतो. नक्कीच. त्याचप्रमाणे आपलं श्री विश्वाकार आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कॅन्सरसाठी विशेष प्रकारच्या काही चिकित्सा केल्या जातात. काय आहे त्या चिकित्सा आणि कशा पद्धतीनं केल्या जातात? एक्झॅक्टली. या ठिकाणी मॅडम आपण एक कोलोन थेरपी, कोलोन क्लेन्झिंग नावाची कन्सेप्ट आपण सगळ्या पेशंटसाठी देत असतो. यामध्ये जर 22 फूट आपलं छोटं आतडं 22 फूट असतं आणि मोठ्या आतड्याची लांबी ती 5 फूट असते. या ठिकाणी वेगळे टॉक्झिन्स साठलेले असतात. आपण जर बघितलं तर साधारण 7-7 किलोपर्यंत या ठिकाणी आपला जो मल आहे त्या ठिकाणी साठून राहतो. मग निश्चित या गोष्टी भविष्यात आपल्याला आजार देऊ शकतात. आमच्याकडे कोलोन क्लेन्झिंगद्वारे 3 दिवस आम्ही अशा रुग्णांना हॉस्पिटलला ॲडमिट ठेवतो. ॲडमिट ठेवल्यानंतर त्यांचं कोलोन क्लेन्झिंग पूर्ण आतडे त्यांनी स्वच्छ केले जातात. त्यांना काही वनस्पतीचे ताजे स्वरच त्यांना प्यायला दिले जातात. त्यासोबतच रसायन चिकित्सेमध्ये काही औषधी जी असते, जसं तुम्ही गुळवेल बघितला असेल, आमलकी बघितले असेल, त्रिफळा बघितला असेल, ब्राह्म्य रसायन आहे, त्रिफळा रसायन आहे, भार्गवलेह आहे, पिंपळी रसायन आहे, भलातक रसायन आहे, अशा वेगळ्या रसायनाचा उल्लेख आयुर्वेद ग्रंथामध्ये आलेला आहे. याच्यावर थोडंसं रिसर्च करून आम्ही जे काही अर्बुद असतात, जे काही मोठ्या गाठी असतात, किंवा जे काही आपण बघतो की फुफ्फुसाचे वेगळे कॅन्सर झाले असतात, किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला कधी कधी प्रारंभिक अवस्थेत सुद्धा या गोष्टीचा वापर केल्यानंतर त्यांचा आजार वाढत नाही किंवा त्यांचं मेटास्टासिस दुसऱ्या ऑर्गनमध्ये जात नाही. यासोबतच ज्यांना कन्व्हेन्शनल मेडिसिन सुरू आहे, म्हणजे ज्यांचं किमो रेडिओथेरपी झालेली आहे, अशा रुग्णांना सोबत यांना नॅनो मेडिसिन दिलं जातं. नॅनो मेडिसिनमुळे काय होतं की त्यांच्या शरीरामध्ये स्प्रेडिंग ऑफ जो पिरियड आहे, हा टाइम पिरियड फार कमी होतो. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते, त्यांचं वजन वाढायला लागतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती. आयुर्वेदामध्ये कसं आहे ना की कॅन्सरच्या पेशी त्या मारण्यापेक्षा त्याचं सार्वधिक त्याचं शरीर कसं चांगलं राहील आणि त्यांची मानसिकता किती त्याची आपण चांगली ठेवता येईल याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. म्हणून आमच्याकडे जो रेट आहे तो कॅन्सर पेशंटचा ट्रीट होण्याचा सगळ्यात जास्ती आहे. आणि आपण बघितलं असेल की जगातलं जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं, ते हावलॉंग हॉस्पिटल जर्मनीमध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा कॅन्सरसाठी प्रिव्हेन्शन मेडिसिन सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली जाते. त्याने त्याचा रेशो जो आहे बरा होण्याचा वाढलेला आहे. जगामध्ये 64% लोक असा रेशो आहे जे की आयुर्वेदिक मेडिसिन कॅन्सरसाठी वापरत असतात. आणि आता डेथ रेट जो आहे कॅन्सरचा तो 5 पैकी 3 असा डेथ रेट आहे. पण जो 2 हा डेथ रेट जो जास्ती दिसतो हा नक्की आयुर्वेदाने आपल्याला कमी करता येतो. स्टेम प्लांट सेल थेरपी हे ट्रीटमेंट आपल्याकडे आपण स्पेशालिटी देत असतो. सोबतच मर्म पॅच थेरपी, यामध्ये काही औषधी उपचार असतात जे की एका औषधी पॅच लावले जातात आणि ते आपल्या शरीराला चिटकवले जातात. सोबतच जी सिद्धार्थक आगत नावाची कल्पना सांगितली आयुर्वेदामध्ये, म्हणजे विष चिकित्सा, ज्वर चिकित्सा, पांडू चिकित्सा
आयुर्वेदामध्ये सन्निपातिक औषधी जिथे जिथे या डिसीजचं वर्ण आलेलं आहे त्यातल्या सगळ्या वनस्पती रिसर्च करून आपण या रुग्णांना वापरत असतो, जेणेकरून त्यांना कमीत कालावधीमध्ये त्यांच्या शरीरातल्या चांगल्या पेशी वाढाव्या, इम्युनिटी बूस्टर व्हावी, इम्युनिटी इन्व्हान्स व्हावी आणि ज्या टी सेल्स आहेत, किलर सेल जे असतात त्यांचं प्रमाण वाढावं. WBC आपल्या शरीरातले जर चांगले असतील तर आपण निश्चित कोणत्याही कॅन्सरवर लवकर मात करू शकतो. कन्व्हेन्शनल मेडिसिन जी आहे त्यासोबतच आपण ह्या थेरपी काही रुग्णांना सोबत देतो. त्यांचा टाइम पिरियड जो आहे तो फार कमी होतो या ट्रीटमेंटने. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आजचा आपला विषय आहे की कॅन्सर आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार. कॅन्सर होऊ नये किंवा ज्यांना झालेलं आहे त्यांना बरं व्हायचं अशासाठी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगेल? सगळ्यांना माझा एक आरोग्यविषयक सल्ला असा राहील की कॅन्सर पेशीची ग्रोथ होत असते, त्या ठिकाणी स्टॅग्नंट जी गोष्टी राहतात, म्हणजे तुम्ही व्यायाम करत नसाल तरी स्टॅग्नन्सी आली, तुम्ही आहार घेऊन तो जर पूर्ण पचवत नसाल तर स्टॅग्नन्सी आली, तुम्ही खूप गच्च अशा वातावरणात राहत असाल किंवा घुसमटलेल्या वातावरणात राहत असाल, ही स्टॅग्नन्सी आली. या ठिकाणी तुम्ही मोकळ्या हवेत जा, शुद्ध हवेचं तुम्ही त्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड जे काही गोष्टी असतात त्या स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये इम्प्रूव्ह करा, व्यायाम करा. प्राणायामाची खूप चांगली मदत होते. आम्ही असं बघतो की 50% कॅन्सरचा जो पेशंट आहेत हे प्राणायामाने बरे होतात. मग या ठिकाणी तुम्ही वेगळे प्राणायाम करणं जरुरी आहे. सोबत काही डाएट सांगितलेलं आयुर्वेदामध्ये, जो की सकाळचा 3 तासानंतर चांगला सकस आहार आणि ताजा आहार घेणं जरुरी आहे. फ्रोझन फूड जे आहे याला अवॉइड करा, पॅकेट फूड याला अवॉइड करा. ज्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह लिहिलेलं असतं, ज्या गोष्टींमध्ये केमिकल्स असतात, अशा गोष्टीपासून तुम्ही जरी दूर राहिलात आणि स्ट्रेस तुमचा जर तुम्ही कमी करू शकलात तर या गोष्टी निश्चित आपल्याला कॅन्सरपासून बचाव करू शकतात आणि सगळे यापासून आरामात दूर राहू शकतात. डॉक्टर, आज ज्या पद्धतीने तुम्ही इथे आलात आणि कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर ज्यांना झालेला आहे त्यांनी कशा पद्धतीने लवकरात लवकर आयुर्वेदाकडे वळून आयुर्वेदिक उपचार करावेत याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.